हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल. आपण पॉलिटिकल रिव्हिजन सिरीज बघत आहे आणि यामध्ये फर्स्ट चॅप्टर घेऊन आलेला आपण घटना निर्मिती. आता बघा, तुमच्या समोर एक पीडीएफ स्वरूपात तुम्हाला दिसत असेल घटना निर्मिती एक चॅप्टर. तर हे एक पीडीएफ आहे, हे सरळ भारतीय राज्यघटना व प्रशासन परिपूर्ण रिव्हिजन नोट्स रणजित कोंडे सरांच्या बुकमध्ये. आता रिव्हिजन नोट्स आहे. तर बघा, आता मी हे व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला हे लेक्चर घेण्याचा एकच उद्देश माझा की तुम्ही जेव्हा रिव्हिजन करता तर रिव्हिजन करता वेळेस आपली रिव्हिजन मध्ये काय की आपला वेळ वाचला पाहिजे. नक्की तुम्ही फर्स्ट रीडिंग केली आणि त्यानंतर सेकंड रीडिंग करता, त्यानंतर थर्ड रीडिंग करता, हे एक प्रकारचं सेकंड आणि थर्ड रिव्हिजन स्वरूपात होते. पण जेवढा तुम्ही वेळ फर्स्ट रीडिंगला लावला तेवढाच वेळ तुम्ही जर सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंगला लावता हे रिव्हिजन नाही, यामध्ये तुमचा वेळ कमी वाचतो. तर रिव्हिजन करता वेळेस काय करायचं मित्रांनो, जे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस केले असेल, जिथे तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये आधी एक्झाम मध्ये दिसला असेल, जिथून क्वेश्चन आपल्याला विचारला आयोगाने, तिथेच तुम्ही जास्तीत जास्त हायलाईट करा आणि तिथे फोकस करा. जिथून आजपर्यंत प्रश्न विचारला नाही तिथे जास्त फोकस करू नका. मी गॅरंटी देईल तुमची सर्वात फास्ट रिव्हिजन होईल. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार. जर तुम्हाला हे ऑलरेडी माहित असेल तुम्ही व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता. तर बघा, आता फर्स्ट चॅप्टर घटना निर्मिती. आता घटना निर्मिती चॅप्टर मध्ये मी काय सांगितलं, रिव्हिजन आपण खूप लिहूया पण प्रत्येक पॉईंट तुमच्या डोळ्याखालून जाणार. ओके, तर कशा पद्धतीने रिव्हिजन करायचे आणि कशा पद्धतीने आपण फास्ट रिव्हिजन करणार हे आपण व्हिडिओमध्ये बघणार. तर घटना निर्मिती या चॅप्टर मध्ये काय सांगणार. आता घटना निर्मिती म्हणजे घटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली आणि घटना निर्मिती हे कोणी केली हे या चॅप्टर मध्ये सांगायचं सिम्पल. ओके, तर मग सांगणार कोण, त्याआधी पहिला प्रश्न जर बघितलं तर विचारू शकते आपल्याला. ओके, पहिल्या स्वरूपात किंवा त्यामध्ये फॉर्मेशन स्वरूपात. तर संविधान सभा म्हणजे काय. आता संविधान सभा म्हणजे एक संस्था, असं सिम्पली लक्षात ठेवा. ही एक संस्था आहे. का, कारण की सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करणारी एक संस्था. आता इथे काय सांगितलं या बुकमध्ये की लोकांची प्रतिनिधिक संस्था आहे. आता एवढं कॉम्प्लिकेटेड का जायचं आपण, साधं सिम्पल तुम्ही काय करायचं, संविधान सभा म्हणजे लोकशाही देशाची सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करणारी संस्था आहे. कारण की आपली जी काही घटना तयार केली हे एक प्रकारची काय आहे, संविधान सभेनेच तयार केली. म्हणजे संविधान सभा काय, एक प्रकारची प्रतिनिधिक संस्था आहे. म्हणजे प्रतिनिधी होती त्यामध्ये, ही प्रतिनिधी असणारी संस्था जिने सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार केली. म्हणजे एक प्रकारची काय संविधान सभा आहे, एक प्रतिनिधी लोकांची संस्था आहे. ओके, जी की घटना तयार केली. ओके, संविधान सभेची मागणी काय, दुसरा मग आता संविधान सभेची मागणी कोणी केली, तर प्रथमतः तुम्हाला विचारू शकतो संविधान सभेची प्रथमतः मागणी केली कोणी केली, महात्मा गांधी. सगळं काही माहिती असेल तुम्हाला, महात्मा गांधींनी केली असेल. पण महत्वाचं काय तुम्हाला इथे काय की लक्षात काय ठेवावं की संविधान सभा ही हे शब्द उल्लेख न करता मागणी केली. कोणी केली, महात्मा गांधी यांनी. ओके, तर 1922 मध्ये प्रथमतः मागणी महात्मा गांधी यांनी केली, पण संविधान सभा ही शब्द उल्लेख केला का, नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे एक क्वेश्चन फॉर्मेशन मध्ये म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला थोडंसं खेळू शकता आहे. लक्षात ठेवा, शब्दाचा उल्लेख न करता मागणी केली महात्मा गांधी. मग 1934 मध्ये मानवेंद्र राव यांनी केली. तर जर बघितलं तर संविधान सभेची कल्पना कोणी मांडली, तर मानवेंद्र राव यांनी मांडली. सिम्पली लक्षात ठेवा, मानवेंद्र कल्पना. ओके, असंच लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर 1934 मध्ये डिसेंबर, तर संविधान सभेची जी काही औपचारिक मागणी कोणी केली, तर औपचारिक मागणी कोणी केली, तर काँग्रेस यांनी केली. बाकी 5-7 डिसेंबर 1934 ते पटनाचं जे काही काँग्रेस कार्यकारी बैठक होती हे तुम्ही जास्त लक्षात ठेवलेलं ठीक आहे. पण औपचारिकरित्या मागणी कोणी केली, काँग्रेस. मग इथून काय तयार होईल, इथून असं जर बघितलं तर हे जोड्या लावाच्या फॉर्मेशन मध्ये क्वेश्चन तयार होईल. मग अशा पद्धतीने हे डेट वगैरे काही यामध्ये महत्वाचं नाही. ओके, 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी, मग जवाहरलाल नेहरू काय प्रौढ होते, मग यांनी प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे हे बाह्य प्रभावाविना तयार करण्यात आलेले संविधान म्हणजे घटना निर्मिती. मग जवाहरलाल नेहरू यांनी प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे मागणी केली. ओके, तर आता 1940 मध्ये मग हे महत्वाचं आहे. तर 1940 मधलं काय, ऑगस्ट ऑफर आहे. ऑगस्ट ऑफरची डेट लक्षात ठेवा. तर ऑगस्ट ऑफरची डेट आहे 1940. कोणाचा आहे ऑगस्ट ऑफर, लिंबिक यांनी ऑगस्ट ऑफर मध्ये काय म्हटलं, मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं सिम्पली म्हटलं. कोणी म्हटलं, तर हे 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर आहे. कोणी म्हटलं, लिंबिक. त्या लिंबिकच्या ऐवजी तुम्हाला क्रिप्स, पेपर क्रिप्स, त्यानंतर जर बघितलं वेगवेगळ्या पद्धतीचे काय तुम्हाला गव्हर्नमेंट टाकू शकतात. ओके, त्यानंतर जर बघितलं 1942 मध्ये स्टेपर क्रिप्स. स्टेपर क्रिप्स जर बघितलं तर काय म्हटलं की पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. ऑगस्ट ऑफर मध्ये काय म्हटलं, मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. आणि 1942 मध्ये स्टेपर क्रिप्सने काय म्हटलं,
पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. दोन, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्यामध्ये 2 सेंटेन्स विचारले. ओके. मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे स्टेफर्ड क्रिप्स यांनी सांगितले आणि पूर्णतः भारतीयांनी तयार करावी लिनिथ गो यांनी सांगितले. काय बरोबर? एक्सचेंज केला आपल्याला इथेच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन, मग हेच आपल्याला समजून घेणं आहे आणि आपण अशा गोष्टीवर भर देत नाही, सरळ सरळ वाचन करत जातो आणि थोडंसं मग अशा जेव्हा क्वेश्चन समोर अशा पद्धतीने एक्सचेंज करते आहे, थोडंसं आत्ताच करून घ्या ना एक्सचेंज, आत्ताच थोडंसं प्रश्न तयार करा मनामध्ये, हे तुम्हाला सोपं जाईल भारत तिथे. ओके. तर लिनिथ गो यांनी काय म्हटलं, मुख्यतः भारतीयांनी तयार करावी आणि स्टेफर्ड क्रिप्स काय म्हणतो, पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. ओके. तर आता पुढे कॅबिनेट मिशन प्लॅन, मे 1946 चा कॅबिनेट मिशन प्लॅन, याला त्रिमंत्री योजना पण म्हटलं जाते. विचार करा मित्रांनो, 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेली कॅबिनेट मिशन प्लॅन संविधान सभेची निर्मितीची काय तरतूद करण्यात आली. मग संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कुठे करण्यात आली? प्रथमतः निर्मितीची तरतूद, इथे मागणी वगैरे काही नाही, फक्त निर्मितीची तरतूद कुठे करण्यात आली? कॅबिनेट मिशन प्लॅन. तर कॅबिनेट मिशन प्लॅनच्या ऐवजी काय तुम्हाला त्रिमंत्री योजना असं म्हणून दिले जातं. ओके, नोट डाऊन करा, लक्षात ठेवा. ओके. तर बघा आता, तर पुढे संविधान सभेची निर्मितीची रचना बघायची. मग यामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन, तिला त्रिमंत्री योजना म्हटल्या जाते. हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. कॅबिनेट मिशन प्लॅन, तिला त्रिमंत्री योजना. इथे आयोग थोडासा काय, 1946 मध्ये त्रिमंत्री योजनेमध्ये निर्मितीची तरतूद करण्यात आली. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, तर आपण कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजना म्हटलेलं आहे. तर बघा, मग तिथे सदस्य किती होते? 389. हे आकडा महत्वपूर्ण आहे मित्रांनो आणि हा आकडा वारंवार रिवाइज करा, कारण की हा कधी कधी कॉम्प्लिकेटेड, म्हणजे थोडंसं काय क्वेश्चन समोर आल्यावर थोडंसं घाबरण्यासारखं होते आणि थोडंसं कन्फ्युज होते. तर 389 सदस्य आहेत त्यामध्ये. तर 389 सदस्य जर बघितलं तर कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत. 292 सदस्य ब्रिटिश प्रांताकडून निर्वाचित झालेले आहेत. 4 सदस्य जर बघितलं चीफ कमिशनर प्रांताकडून निर्वाचित झालेले आहेत. मग हे चीफ कमिशनर प्रांत कोणते? तर अजमेर, दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग बलुचिस्तान. बघा आता, इथे अजमेर मारवाड हे वेगळे नाही बरं, तर एकच आहे. दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग बलुचिस्तान. दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग बलुचिस्तान, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 4 चीफ कमिशनर आहेत. ओके. संस्थानिक त्यामध्ये ऍड करील तुम्हाला आणि चीफ कमिशनर त्यामधून काढणार, अशा पद्धतीने पण कन्फ्युजन होऊ शकते बरं. इथे तुम्हाला स्वायत्त प्रांत पण देऊ शकते, संयुक्त प्रांत पण देऊ शकते. ओके, अशा पद्धतीने कन्फ्युजन होऊ शकते. तर 4 सदस्य आहेत. एक चीफ कमिशनर प्रांताकडून, चीफ कमिशनर प्रांत लक्षात ठेवा. संस्थानिक वेगळे आहेत, हे पण लक्षात ठेवा. ओके. 93 संस्थानिक हे नामनिर्देशित झालेले होते, यांची काही निवडणूक झाली नाही. ओके. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला इथे काय, संविधान सभेचे 389 सदस्य होते. खालीलपैकी संविधान सभेचे एकूण 389 सदस्य होते, त्यामधील 93 सदस्य हे निर्वाचित सदस्य होते आणि 4 सदस्य चीफ कमिशनर होते. बघा आता, तिथे नामनिर्देशित आहे आपले, कोण आहे? संस्थानिक. आणि हे निर्वाचित आहेत 292 आणि 4 चीफ कमिशनर. 296 मग टोटल किती सदस्य निर्वाचित आहे आणि 93 सदस्य नामनिर्देशित आहे. ओके. तर बघा आता, कशा पद्धतीने निवडणूक? अप्रत्यक्ष निवडणूक. ओके. प्रांतिक कायदे मंडळाच्या निर्वाचित सदस्यांकडून एकल संख्येय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असं सांगितलं आहे. बघा आता, इथे 1 लाख पण देऊ शकते, 10 लाख पण, 10,000 पण असं करू शकते. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. ओके. जागांचे विभाजन पण कशा पद्धतीने? तर जागांचे विभाजन प्रथमतः कशा पद्धतीने केले? साधारण, मुस्लिम आणि शीख, यामध्ये मग तुम्हाला अँग्लो इंडियन पण ऍड करू शकते. तर अशा पद्धतीने जागाचे विभाजन फक्त 3 आहे, साधारण, मुस्लिम आणि शीख, या 3 पद्धतीने काय विभाजन केले जाते. ओके. नेक्स्ट पुढे आपण बघूया. पुढे बघूया आपण, त्यामध्ये जर बघितलं आता निवडणुका, तर 296 जागासाठी निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट 1946. ओके. तर आता कोणी जागा जास्त जिंकल्या हे महत्वाचं आहे. काँग्रेसने 208 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने 73. ओके. आणि 93 जागा जर बघितलं, संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेतला. ओके. तर 93 जागा ज्या होत्या, हे संस्थानिकांच्या होत्या, यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही, त्यांनी काही भाग घेतला नाही. ओके. मग सर्वात जास्त 208 काँग्रेसने, मुस्लिम लीगने 73. ओके. तर बघा आता, मुस्लिम लीगच्या 73 जागा आहेत. ओके. आणि उर्वरित जागा 15, आणि उर्वरित जागा जी 15 आहेत, हे प्रत्येकी एका जागेसाठी युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख म्हणजेच गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांनी मिळवली. तर 8 जागा हे अपक्षांनी मिळवल्या आहेत. किती? 8 जागा अपक्षांनी मिळवल्या आणि 7 पक्षाच्या आहेत, एकूण 15 जागा. लक्षात ठेवा, 8 अपक्षांच्या जागा आहेत, 7 पक्षांच्या आहेत. अशा पद्धतीने महत्वपूर्ण आहे. तर हे पक्ष जर बघितलं तर युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट काँग्रेस, शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट आणि शीख,
ओके. तर 8 अपक्षांच्या जागा आहेत. आता जर बघितलं तर इथे काय म्हटलेलं आहे, निवडणूक तुम्हाला माहित आहे, जरी प्रत्यक्ष पोट मतदानाच्या आधारावर घेण्यात आल्या नाही, तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळाले. तर ही पॉईंट आपल्याला सहज देऊ शकतो. लॉंग टर्म क्वेश्चन मध्ये ऑप्शन जे काही क्वेश्चन आहे त्यामध्ये set होतो. बरोबर आहे. प्रत्यक्ष पोट मतदानाच्या आधारावर घेतल्या नाही, पण तरी पण सर्व समाजाच्या सर्व गटांनी प्रतिनिधित्व घेतले. मग कोणते गट त्यामध्ये पारसी, अँग्लो, त्यानंतर जर बघितलं हिंदू, मुस्लिम, शीख आणि इंडियन, त्यासोबत काय भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला इत्यादींनी या निवडणुकीत भाग घेतलेला आहे. कोणी कोणी भाग घेतला निवडणुकीमध्ये हे सर्व काय आपले पोट मतदानाच्या आधारावर जर घेतले नाही, पण भारतीय समाजाच्या सर्व गटांचे प्रतिनिधी होते असं तुम्हाला विचारू शकते, तर हो होते. ओके. तर यामध्ये जर बघितलं जवळ इथे नंतर जर बघितलं तर भारतातील जवळजवळ सर्व प्रसिद्ध व अनुभवी व्यक्ती संविधान समितीचे सदस्य होते. पण कोण नव्हते दोन सदस्य? मोहम्मद अली जिन्ना आणि महात्मा गांधी नव्हते संविधान समितीचे सदस्य. ओके. त्यानंतर जर बघितलं संविधान सभेचे कामकाज. आता संविधान सभेचे कामकाज पहिली जर बघितलं 9 डिसेंबर 1946. इथे तुम्हाला 10 डिसेंबर 1946 पण देऊ शकतो. इथे तुम्हाला 7 डिसेंबर 1946 पण देऊ शकतो. तर 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक नवी दिल्ली येथे कॉन्स्टिट्युएंट हॉलमध्ये ते महत्वाचं नाही. फक्त पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. किती सदस्य हजर होते? 207 सदस्य हजर होते. 207च का? कारण की मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी यामध्ये पहिल्या बैठकीत गैरहजर होते. कोणाचे होते? मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी गैरहजर होते पहिल्या बैठकीत. तात्पुरते सदस्य अध्यक्ष बनले ते कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. कुणाचे अनुकरण केले होते? फ्रान्सच्या पद्धतीचे. जे फ्रान्सच्या पद्धतीमध्ये अनुकरण होते हे ज्येष्ठतम सदस्य म्हणून ज्येष्ठतेचा मान घेऊन सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष बनले. अनुसरण कोणाचे? फ्रान्सच्या पद्धती. ओके. बरं, सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कोणी केली? ते जे.बी. कृपलानी. ठीक आहे. हम्म. त्यानंतर जर बघितलं सदिच्छा संदेशाचे वाचन कोणत्या देशांकडून आलेले आहेत? तर युएसए, चीन आणि ऑस्ट्रेलिया. ओके. युएसए, चीन आणि ऑस्ट्रेलिया. वारंवार वाचा मित्रांनो, युएसए, चीन आणि ऑस्ट्रेलिया. ओके. युसीए अशा पद्धतीने लक्षात ठेवा. युएसए, चीन आणि रशिया. ओके. त्यानंतर तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोण होते? फ्रँक कॅम्प. तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आणि तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक कॅम्प. ओके. तर 1207 सदस्यांनी आपली योग्यता सादर केल्या आणि त्यामध्ये 9 महिला होत्या. मग संविधान सभेची पहिली बैठक होती 9 डिसेंबर 1946 ला. त्यामध्ये महिलांची संख्या किती होती? 9 महिला होत्या. ओके. तर 11 डिसेंबर 1946 मध्ये दुसरी बैठक झाली त्या. मग या दुसऱ्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष न राहता कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण झाले? राजेंद्र प्रसाद. ओके. त्यांच्या नावाची शिफारस कोण केली? जे.बी. कृपलानी यांनी. ओके. बघा आता जर बघितलं तर मी ते 2 सेंटेन्स तयार करते. तर 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली. तर त्यावेळेस तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांची नावाची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली. दुसरं सेंटेन्स 11 डिसेंबर 1946 तेथे कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद झाले. यांच्या नावाची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली. तर बघा आता इथे कन्फ्युजन होते. दोन्हीच्या नावाची काय आहे? कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अध्यक्षांच्या नावाची जे.बी. कृपलानी यांनी शिफारस केली. हे महत्वाचं पॉईंट आहे. ओके. त्याचा जर बघितलं तर कायमस्वरूपी अध्यक्षाचे अनुमोदन मात्र वल्लभभाई पटेल यांनी. ओके. अनुमोदन कोणी? वल्लभभाई पटेल यांनी. सर बी.एन. राव संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. सगळ्यांना माहित आहे. ओके. पण हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते आणि हे संविधान सभेचे सदस्य होते का? सदस्य नव्हते. ओके. तर 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली. मग उद्देश पत्रिका केव्हा मांडली? हे पण प्रश्न तुम्हाला तयार होईल. केव्हा मांडली? 13 डिसेंबर 1946. ओके. हा. तर मग इथं जर बघितलं तर हे एक प्रकारचं काय होतं? एक ऑब्जेक्ट रिझोल्युशन म्हणजे घटनात्मक संरचनेची मूलभूत तत्वे आणि तत्वज्ञान यामध्ये समाविष्ट होते. हे महत्वाचं नाही. पण कधी मांडली महत्वाचं आहे? 13 डिसेंबर 1946. मग 13 उद्देश लक्षात ठेवा. 13 उद्देश 1946 13 डिसेंबर 1946. ओके. मग ही संविधान सभे उद्देश पत्रिका कधी झाली मंजूर? एक प्रस्तावनेच्या स्वरूपात करण्यात आली तयार. तर 22 जानेवारी 1947. काय? घटनेची प्रस्तावना तिला सरनामा म्हटल्या जाते. तिच्यावरून तयार करण्यात आली 22 जानेवारी 1947. ओके. तर जर बघितलं तर संविधान सभेच्या कितव्या दुसऱ्या सत्रात उद्देश पत्रिकेचा का स्वीकार केला? तर बघा तुम्हाला असं विचारू शकते घटना जवाहरलाल नेहरू उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 रोजी मांडली. बरोबर. हा. आणि संविधान सभेच्या दुसऱ्या सत्रामध्ये उद्देश पत्रिकेचा स्वीकार करण्यात आला. आता इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. संविधान सभेच्या दुसऱ्या सत्रामध्येच उद्देश पत्रिकेचा स्वीकार करण्यात आला. आता तुम्हाला इथे डेट नाही दिली.
22 जानेवारी 1947 ला स्वीकार केला. हे सगळ्यांनी पाठ केलेलं असतं. पण संविधान सभेच्या दुसऱ्या सत्रात उद्देश पत्रिका स्वीकार केला हे कोणी पाठ केलेलं नसते. बघा, असा खेळ आयोग खेळतो. 25 जानेवारी 1947 एस सी मुखर्जी, ओके, यांना संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले आणि हे एक प्रकारचे काय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते. ओके, तर हे महत्वाचं पण लक्षात घेऊ द्या. 16 जुलै 1947 रोजी 2 उपाध्यक्षांची निवड केली. मग संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते, पण त्यांची निवड कधी झाली? 16 जुलै 1947 ला. ओके, तर काय एच सी मुखर्जी आणि व्ही टी कुसुमितारी, ओके, हे 2 उपाध्यक्षांची निवड कधी झाली? 16 जुलै 1947 ला. एस सी मुखर्जी, व्ही टी कुसुमितारी, ओके. तर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत केला. हा, त्यासोबत डिझाईन जर म्हणलं तर व्यंकय्या यांनी तयार केली. ओके, संविधान सभेच्या राष्ट्रकुल सदस्य अनुमोदन जर बघितलं तर मे 1949. आता किती मे आहे कुठे काही मेन्शन केले नाही, ते लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला इथे सिक्वेन्सनुसार क्रमानुसार लावा, काही अशा स्ट्रक्चर फॉर्म मध्ये देऊ शकतात आहे, तर ते पण लक्षात ठेवणं आवश्यक. तर हे डेट अतिशय महत्वपूर्ण आहे. बाकी इतर डेट लक्षात ठेवल्या नाही तरी चालेल, पण हे डेट लक्षात ठेवा. 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक, 11 डिसेंबर 1946 दुसरी बैठक, 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू उद्देशपत्रिका ठराव, 22 जानेवारी 1947 त्याची काय त्याला स्वीकार करण्यात आला आणि 25 जानेवारी 1947 एस सी मुखर्जी, हे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. ओके, पण 16 जुलै 1947 2 उपाध्यक्षांची निवड झाली. ते 2 उपाध्यक्ष कोण होते? तर एस सी मुखर्जी, व्ही टी कुसुमितारी. इथून प्रश्न कसा तयार होईल? 16 जुलै 1947 रोजी 2 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. या 2 उपाध्यक्षांमध्ये एस सी मुखर्जी आणि एस सी मुखर्जी आणि दुसरंच काही नाव देईल तुम्हाला, एस सी मुखर्जी. तर एस सी मुखर्जी, त्यानंतर व्ही टी कुसुमितारी, हे 2 उपाध्यक्ष. तर अशा पद्धतीने जे काही क्वेश्चन सेट होईल. तर हे अशा पद्धतीने प्रश्न तयार करण्याची सवय पाळा, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळेपर्यंत तुम्हाला रिव्हिजन आणि हे करण्याची गरज पडणार नाही. ओके, तर लक्षात ठेवणं महत्वाचं मित्रांनो, पण कसं हे प्रश्न स्वरूपात लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आपण वाचन केलेलं राहते आणि क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतात तिथे सर्व काही थिअरी आपल्याला, आणि आपण थिअरीच्या स्वरूपात प्रश्न केले, जास्त प्रश्न सोडवत पण नाही आपण. त्यामुळे स्वतः क्वेश्चन तयार करायचे. काय होते, वाचता वाचताच क्वेश्चन तयार करायचे. लागू द्या ना, वेळ लागेलच, पण एकदा जर वेळ लागला तो कायमस्वरूपीचा सेट होईल आणि इतर जेव्हा वाचन करता तुमचा वेळ पण वाचेल. ओके, आणि नाही तर असं मी एक पेज जवळपास एक दिवसात 100 पेज वाचतो, एक दिवसात 200 पेज वाचतो, असे पण भरपूर मित्र असतात. पण जेवढं काही वाचतात म्हणजे पुढे पाठ आणि मागे सपाट असाच कार्यक्रम होतो. ओके, काही गोष्टी ज्या आहेत ते महत्वपूर्ण असतात, त्या गोष्टी आपल्याला महत्वपूर्ण ते पाठांतरच करावं लागते. ओके, त्याचा काही पर्याय नाही. ओके, आता पुढील जर पाठ बघतो म्हटलं तर बघा, आता व्हिडिओ खूप लेंदी होत आहे आणि तुम्हाला वाटत असेल आता यामध्ये काय आहे, तर अशा पद्धतीने वाचन करणं आवश्यक आहे. ओके, बघा आता संविधान सभेच्या रचनेत बदल बघूया आपण. ओके, मग पुढील तुम्ही जे काही निर्णय आहे तुम्हीच घ्यायचा की अशा पद्धतीने आपण सिरीज कंटिन्यू करायला पाहिजे की नाही. ओके, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, घटनाक्रम बघा. आता घटनाक्रमामध्ये जर बघितलं तर काय लक्षात ठेवायचं म्हणजे जी ॲटलीची घोषणा आहे, जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. मग ॲटलीची घोषणा कधी झाली? 20 फेब्रुवारी 1947. ओके, आता हे घटनाक्रम जर बघितला तर 20 फेब्रुवारी 1947 मध्ये ॲटलीची घोषणा दिली. हे 46 इथे कन्फ्युजन करेल तुम्हाला. ॲटलीची घोषणा नंतरची आहे, 20 फेब्रुवारी 1947. 22 मार्च 1947 लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले, हे महत्वपूर्ण नाही. ओके, एप्रिल 1947 मध्ये डिक्की बर्ड योजना घोषित करण्यात आली. तर बघा, आता डिक्की बर्ड योजना महत्वाची आहे, भारतीय नेत्यांनी ती फेटाळली. बघा आता काय प्रश्न सेट होईल. एप्रिल 1947 मध्ये डिक्की बर्ड योजना घोषित करण्यात आली होती आणि दुसरा पॉईंट देईल, भारतीय नेत्यांनी ही डिक्की बर्ड योजना एकमताने स्वीकारली. अशा पद्धतीने प्रश्न सेट होईल. पण ही स्वीकारली का, ती भारतीय नेत्यांनी फेटाळली आणि एप्रिल 1947 ची डिक्की बर्ड योजना. ओके, आता तुम्ही विसरणार नाही. तर 22 मार्च 1947 मध्ये 3 जून 1947 माउंटबॅटन योजना घोषित केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य देण्याची काय घोषणा केली. तर बघा, आता 3 जून 1947 माउंटबॅटन योजना घोषित करण्यात आली. 3 जून 1947 हे माउंटबॅटन योजनेची डेट लक्षात ठेवा. तर 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला. ओके, 18 जुलै 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? तर 18 जुलै 1947 ला.
नाही तर असंच नाही 15 ऑगस्ट 1947 पारित झाला असं व्हायला नको. 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला. तो प्रश्न तयार होऊ शकतो. त्यानंतर 2 स्वायत्त राष्ट्र निर्माण झाली, भारत पाकिस्तान होते. तर बघा आता माउंटबॅटन योजनेचं जर बघितलं तर योजनेची जी काही घोषणेच्या आधी जर काय आहे माउंटबॅटन योजनेच्या घोषणेच्या आधी 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांनी प्रतिनिधी संविधान सभेत काय प्रवेश केला. 28 एप्रिल 1947 रोजी किती संस्थानिकांनी प्रतिनिधी संविधान सभेत प्रवेश केला हे पण महत्वाचं. किती? 6 संस्थानिकांनी प्रवेश केला. बाकी मग नंतर झाले. मग हे 6 संस्थानिक कोण होते मग? तर बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. तर सायमल्टेनियसली म्हणजे रिदममध्ये लक्षात ठेवा. कसं? बडोदा, बिकानेर, बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, पटियाला, रेवा. ओके. रेवा, पटियाला अशा पद्धतीने बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा, पटियाला अशा पद्धतीने लक्षात ठेवा. नंतर जर बघितलं नंतर पण गुरु संस्थानाचे प्रतिनिधी सामील झाले. ओके. बाकी महत्वाचं आहे. हैदराबाद मग त्या निजामाच्या अखेरपर्यंत आला होते प्रतिनिधी नामनिर्देशित केला नाही. ओके. ते महत्वाचं. पण महत्वाचं काय आधी माउंटबॅटन योजनेच्या घोषणेच्या आधी काय झालं 28 एप्रिल 1947 डेट 6 संस्थानिकांची संविधान सभेत प्रवेश बडोदा, बिकानेर, ओके, जयपूर, उदयपूर, रेवा, पटियाला. त्यानंतर जर बघितलं आता स्वातंत्र्य मूळ रचनेत बदल काय झाला. तर स्वातंत्र्यानंतर जे काही मूळ रचनेत बदल काय झाला तर 9 डिसेंबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947 त्रिमंत्री योजनेअंतर्गत कार्य झाले. तर 9 डिसेंबर 1946 ते तुमची काय आपली पहिली बैठक आहे. ओके. 15 ऑगस्ट 1947 मध्ये संविधान सभेची काय संविधान सभा सार्वभौम घोषित करण्यात आली. ओके. तर संविधान सभा सार्वभौम घोषित कधी केली 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 ही काही सदस्य संख्या जर बघितली आपण संविधान सभेची 389 299 इतकी कमी झाली. का? कारण ते सेपरेशन झालं. 15 ऑगस्टला 2 राष्ट्र निर्माण झाले. त्यावेळीची सदस्य संख्या 389 कितीवर झाली 299 कमी झाली. यामध्ये 299 मध्ये काय काय होतं तर 226 प्रांताचे प्रतिनिधी होते. 3 चीफ कमिशनरांचे प्रांताचे प्रतिनिधी 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी. पहिले संस्थानिकांचे प्रतिनिधी किती होते 93 होते. ते किती झाले 70 झाले. चीफ कमिशनर किती होते 4 होते ते झाले 3 आणि जे की 292 जर बघितलं तर हे प्रतिनिधी होते. आता जर बघितलं 299 मधून 226 प्रांताचे प्रतिनिधी. ओके. मग 389 मधून 299 हे डेट लक्षात ठेवा आणि नंतर झालेले आहे. ओके. तर 2 महत्वाचे कार्यक्रम संविधान सभा म्हणून जर कार्य करत असेल तर अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे सरळ 2 लाईनमध्ये क्वेश्चन आला होता. तर कायदेमंडळ म्हणून कार्य करत असेल मावळणकर. बघा आता लक्षात कसं ठेवायचं कायदेमंडळ मंडळामध्ये ळ आहे आणि मावळणकर म्हणजे ळ आहे म्हणून कायदेमंडळ म्हणून म्हटलं की मावळणकर, संविधान सभा म्हणून म्हटलं की राजेंद्र प्रसाद. आणि 26 जानेवारी 1950 22 मार्च 1952 तात्पुरते संसद म्हणून कार्य केले. कुठून कुठं तर 26 जानेवारी 1950 मार्च 1952. तर अशा पद्धतीने जे काय आहे वाचन करायला पाहिजे आपण जवळपास 15 मिनिटं 22 मिनिटात आपण बऱ्यापैकी प्रश्न स्वरूपात तुमच्यासमोर क्वेश्चन स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला अशा पद्धतीने रिव्हिजन पाहिजे असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण घेऊ आम्ही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला यापेक्षाही फास्ट पाहिजे असेल थोडंफार म्हणजे आपल्याला काही जे काही पॉईंट आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपल्याला जिथून प्रश्न होते तिथे तुम्हाला प्रश्न विचारला तिथेच क्लिक हायलाईट करून पुढे झालं. तिथेच क्लिक करायचं हायलाईट करून पुढे झालं. अशा पद्धतीने वाचन केलं तर लवकरात लवकर रिव्हिजन होईल आपलं. तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि कळवा लागेल. तर जोमाने अभ्यास चालू. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.